आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. इयत्ता 10वीचं भूमितीचं दुसरं प्रकरण आहे पायथागोरसचे प्रमेय. आता पायथागोरस हा शब्द आपण ऐकलेला आहोत. पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस सिद्धांत इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यासलेला आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग, बघा आकृती काढली मी, ABC काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात आपण म्हणतो कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. मग या आकृतीमध्ये कोन B हा 90 अंशाचा आहे आणि म्हणून त्याच्या समोरच्या बाजूला मी म्हणते कर्ण. काटकोन त्रिकोणात 90 समोरची बाजू काय असतो मुलांनो? कर्ण असतो. मग कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग या आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये B कोण 90 आहे, माप कोण B 90 आहे आणि म्हणून कर्ण काय झाला आपला? कर्ण झालेला आहे AC. मग AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आपण पायथागोरसचा प्रमेय आपण अभ्यासणार आहोत. इयत्ता 8वी मध्ये आपण शिकलो होतो काटकोन त्रिकोणात कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. या 10वीच्या आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला तो सिद्धांत प्रमेय सिद्धही करायचा आहे आणि ते पुढे त्याची सिद्धता येणारच आहे. आता आपण बघतोय पायथागोरसचे त्रिकूट. पायथागोरसचे त्रिकूट नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये, त्रिकूट म्हणजे तीन संख्यांचा गट. त्रिकूटामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेएवढाच असेल तर त्या तीन संख्यांना पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. मग आता आपल्याला प्रश्न पहिला काय दिलेला आहे? खालील त्रिकूटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत ते सहकारण लिहा. पहिला 3 अंक दिलेले आहेत 3, 5, 4. मग आपण सर्वात पहिल्यांदा काय करून घेऊ? या तीनही संख्यांचा वर्ग करून घेऊ. आता पहिलं उदाहरण बघितलं. पहिलं उदाहरण आहे 3, 5, 4. मग पहिल्या उदाहरणाचा आपण विचार करतोय. पहिल्या संख्येचा वर्ग 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16. या तीन संख्यांमध्ये 3, 4, 5 मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? तर 5. सर्वात मोठी संख्या आहे 5. मग उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 9 अधिक 16 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 9 अधिक 16 याचे उत्तर आलेलं आहे 25. म्हणजे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर आहे 5 चा वर्ग. म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेएवढा आहे आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो ही तीन संख्या 3, 5, 4 या संख्या किंवा हे त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि कारण काय देणार आहे आपण? कारण आहे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या बेरजेच्या वर्गाच्या बेरजेएवढा आहे. दुसरं उदाहरण काय आहे? 9, 4, 12. 9, 4, 12 हे त्रिकूट आहे की नाही हे आपल्याला बघायचंय. मग 9 चा वर्ग 81. 9 गुणिले 9 81. 4 चा वर्ग 4 गुणिले 4 16. 12 चा वर्ग 12 गुणिले 12 144. आता या 9, 4, 12 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर 12. मग 12 चा वर्ग बरोबर 144 बरोबर या दोघांची बेरीज 9 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 81 अधिक 16 यांची आपण बेरीज करूया. 6 आणि 7 97 बेरीज येते आणि ही बेरीज समान नाही. म्हणजे 12 चा वर्ग हा नाही. कोणाबरोबर नाही? 9 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या
वर्गाच्या बेरजे एवढा नाही, म्हणून 9, 4, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. तिसरं उदाहरण 5, 12, 13 हे त्रिकूट आहे की नाही तपासायचे. 5, 12, 13 हे त्रिकूट आहे की नाही आपल्याला बघायचंय. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. आता मोठी संख्या इथे 13 आहे, मग उरलेल्या दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144 यांची बेरीज झाली 169. आणि म्हणून 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. आणि म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचे प्रमेय अभ्यासलं. आता काटकोन त्रिकोणाचे इतर काही दोन गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. पहिला आहे असा काटकोन त्रिकोण ज्याचे लघुकोन 30 आणि 60 अंशाचे कोन असतील. मग कोणांची मापे 30, 60, 90 असणाऱ्या त्रिकोणांमध्ये आपण गुणधर्म अभ्यासणार आहोत. काटकोन त्रिकोण जर मी एक काढला, काटकोन त्रिकोणात लघुकोन हे 30 अंश व 60 अंश असतील. PQR हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याचा एक कोन 30 अंशाचा आहे, एक कोन त्याचा 60 अंशाचा आहे. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30, 60 असतील तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग हा काटकोन त्रिकोण आहे PQR. इथे Q 90 अंशाचा कोन आहे, P कोन 30 अंशाचा आहे, 60 अंशाचा कोन R आहे. मग 90 अंशासमोरील बाजू कर्ण म्हणजे PR आपला कर्ण आहे. 30 समोरील बाजू कोणती आहे? 30 अंशाच्या समोर बघा कोणती बाजू दिसते आपल्याला? QR बाजू. मग ही QR बाजू कशी असणार आहे? QR बरोबर 30 अंशासमोरील बाजू कर्ण PR च्या निम्मी, PR/2 किंवा 1/2 गुणिले PR. 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी आणि 60 अंशासमोरील बाजू, या 60च्या समोर बाजू आहे PQ, ती असणार आहे वर्गमुळात 3/2 कर्णाच्या, कर्ण आहे PR, वर्गमुळात 3/2 गुणिले PR. हे प्रमेय आपण 9व्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले, म्हणून या ठिकाणी आपण प्रमेय घेतलेलं नाहीये, फक्त आपल्याला जे आवश्यक घटक आहे ते आपण घेतलेले. आता दुसरा आहे काटकोन त्रिकोण आपण काढला आणि त्याचा 45 अंशाचे दोन लघुकोन असतील तर त्या बाजूंची मापे कशी असतील ते आपण बघणार आहोत. हा मी समद्विभुज काटकोन त्रिकोण काढलेला आहे कारण त्याचे हे दोघे कोन समान आहेत, 45 अंश, 45 अंश आणि 90 अंश. मग काटकोन त्रिकोण 45 काटकोन त्रिकोणात लघुकोन आहेत 45 अंशाचे, तर काटकोन करणाऱ्या ह्या दोन बाजू कर्णाच्या, कर्ण आहे AC, 90 समोरची बाजू कर्ण AC, या दोन उरलेल्या दोन बाजू या कर्णाच्या
1/2 पट असणार आहे. म्हणजे AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण AC व BC बाजू सुद्धा असणार आहे कर्णाच्या 1/2 पट म्हणजेच 1/2 गुणिले AC. प्रकरण 2 आपण शिकत आहोत पायथागोरसचे प्रमेय. मग या आपल्या पाठामध्ये पहिलंच प्रमेय आलेलं आहे. ते प्रमेय समरूपता वापरून आपल्याला करायचे. समरूपता आणि काटकोन त्रिकोण याचा वापर करून आपल्याला हे प्रमेय करायचं आहे. प्रमेयाच्या ओळी आहेत. प्रमेय पहिलं, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपल्याला प्रमेय म्हटल्यानंतर आपल्याला आकृती काढणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आकृती काढावी लागेल. आकृतीनंतर पक्ष, साध्य आणि सिद्धता बघावं लागेल. आता काटकोन त्रिकोणात म्हटल्यामुळे मी आकृती काढणार आहे काटकोन त्रिकोणाची. मी इथे आकृती काढते काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाला नाव देते ABC. काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकलेला आहे. मग हा कर्ण आहे. 90 समोरची बाजू काय आहे? कर्ण. या कर्णावर मी लंब टाकला. त्याला आपण म्हणूया शिरोलंब. शिरोबिंदूपासून लंब टाकला म्हणून शिरोलंब. मग हा शिरोलंब या ठिकाणी मी काढलेला आहे. आता पक्ष. बघा, जरचं वाक्य आपण पक्षात घेतो. माहिती काय सांगितली आहे? काटकोन त्रिकोणात शिरोबिंदूपासून काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूपासून कर्णावर लंब काढला. हे आपलं झालं पक्ष. मग मी लिहिते काटकोन त्रिकोण. पक्षामध्ये लिहिते काटकोन त्रिकोण ABC मध्ये शिरोलंब टाकला. रेख बीडी लंब AC कर्ण AC. आपल्या काटकोन त्रिकोणात कोन बी आपला 90 अंशाचा आहे आणि बीडी लंब टाकला आपण AC आणि A', B', C, ADC हे तिघही बिंदू ADC एका सरळ रेषेमध्ये आहेत. हे झालं आपलं पक्ष. पक्ष झाल्यानंतर आपल्याला लिहायचं असतं साध्य. आपण लिहू आता साध्य. तरचं वाक्य काय? दोन त्रिकोण जे तयार झाले 1 आणि 2 शिरोबिंदूमुळे दोन त्रिकोण तयार झाले. दोन लहान त्रिकोण तयार झाले. हे मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतील. आता त्रिकोण कोणता तयार झाला? BDA किंवा ADB. त्रिकोण तयार झाला ADB. समरूप असणार मूळ काटकोन त्रिकोण ABC. दुसरा तयार झालेला त्रिकोण आहे BDC. खालचा त्रिकोण BDC. तो समरूप असणार आहे मूळ काटकोन त्रिकोण ABC शी. तिसरं साध्य आहे हे तयार होणारे दोन त्रिकोण परस्परांशी सुद्धा समरूप असतील. हे झालं आपलं साध्य. आता साध्य लिहिल्यानंतर आपण लिहितो सिद्धता. साध्य झाल्यावर आपल्याला लिहायची असते सिद्धता. मी आता दोन त्रिकोणांचा विचार करणार. हा नंबर 1 चा त्रिकोण घेते. त्रिकोणाचं नाव आहे ADB. हा लहान त्रिकोण ADB आणि त्यासोबत घेते मी मोठा त्रिकोण ABC. हे दोन त्रिकोण मी निवडते. पहिलं साध्य आपण पूर्ण करू. त्रिकोण ADB व त्रिकोण ABC मध्ये समरूपता आपल्याला दाखवायची. या दोन त्रिकोणांची. हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत कोको समरूपता कसोटी. मग या दोन त्रिकोणांचा विचार केला तर आपल्याला दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवायच्या आहेत. मग सर्वात पहिल्यांदी
मी 90 अंशाचा विचार करते, डी कोण 90 आहे, ए डी बी मध्ये डी कोण 90 आहे आणि ए बी सी मध्ये बी कोण 90 आहे. आणि दोघही कोण 90 असल्यामुळे एकरूप आहेत. प्रत्येकी 90 म्हणून ते एकरूप आहे. दुसरं, या दोन त्रिकोणांमध्ये ए अक्षर सारखं दिसतंय आपल्याला, दोघांमध्ये ए अक्षर दिसतंय. दोघांमध्ये आपण जर विचार केला तर ए कोण दोघांमध्येही आहे. ए डी बी त्रिकोणात सुद्धा कोण ए आहे आणि ए बी सी या त्रिकोणात सुद्धा कोण ए आहे. मग ए कोण सामायिक कोण नेहमी एकरूप असतो. मग मी कोण लिहिते, ए कोण लिहिते, कोण बी ए डी एकरूप कोण बी ए सी, सामायिक कोण ए, आणि म्हणून त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी. कारण आपण आहे दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या म्हणून मी म्हणते कोको समरूपता कसोटी. बघा, पहिलं साध्य आपलं पूर्ण झालं, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी. आता दुसरा मुद्दा, आता आपल्याला दुसरं साध्य घ्यायचं आहे, त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये. आता या खालच्या दुसरा त्रिकोण निवडते मी. आता आपण खालच्या त्रिकोणाचा विचार करू. हा बीडीसी आणि मोठा त्रिकोण एबीसी. या दोघांमध्ये पुन्हा 90 अंशाचा विचार. डी कोण 90 आहे, इथे बी कोण 90 आहे. कोण बीडीसी एकरूप कोण एबीसी प्रत्येकी 90. आणि दुसरं आहे पुन्हा त्याच पद्धतीने हा सी कोण या दोघही त्रिकोणांमध्ये सामायिक कोण आहे आणि सामायिक कोण एकरूप असतो. आणि कोण घेतला मी, सी कोण वाचायचा आहे लहान त्रिकोणाचा, बीसीडी एकरूप कोण एसीबी सामायिक कोण. बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. याला कारण काय असणार आहे, दोन कोणांच्या जोड्या एकरूप आल्या म्हणजेच कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. याला मी नंबर 2 म्हणते. पहिलं साध्य पूर्ण आलं, दुसरं साध्य पूर्ण आलं. आता तिसऱ्या साध्याचा आपल्याला विचार करायचा आहे. 2 साध्य आपण पूर्ण केले. पहिला त्रिकोण आपण घेतला ए डी बी समरूप त्रिकोण एबीसी, हे पहिलं साध्य पूर्ण केलं. दुसरं घेतलं बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. बघा, नीट विचार करूया आपण. पहिला त्रिकोण एबीसी शी समरूप आहे, दुसरा त्रिकोण आहे एबीसी शी समरूप आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो हे दोन त्रिकोण परस्परांशी सुद्धा समरूप आहेत. 1 व 2 वरून. याला आपण संक्रमकता म्हणू शकतो. त्रिकोणांच्या समरूपतेची, 3 त्रिकोणांच्या समरूपतेची संक्रमकता. पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप आणि म्हणून पहिला आणि तिसरा त्रिकोण सुद्धा समरूप त्रिकोण असतो. आता आपण शिकणार आहोत भूमितीय मध्य, काटकोन त्रिकोणातील भूमितीय मध्याचे प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, कर्णावर हा शिरोलंब काढलेला आहे. काटकोन त्रिकोणातून काढलेला शिरोलंब, या शिरोलंबामुळे या कर्णाचे 2 भाग झाले, एसआर आणि पीएस हे 2 समान भाग झाले. या भागांचा हा शिरोलंब भूमितीय मध्य असतो हे आपल्याला दाखवायचे. आता भूमितीय मध्य म्हणजे काय, आता हा बीजगणिताचा भाग झाला.
गणितामध्ये आपण शिकलेलो आहे भूमितीय मध्य 3 संख्या असतील समजा ए बी सी, तर या 3 संख्यांचा बी हा भूमितीय मध्य असेल तर बी चा वर्ग असतो ए गुणिले सी, बी वर्ग बरोबर ए गुणिले सी। मग आता आपण हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे आर क्यू पी किंवा पी क्यू आर, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये शिरोलंब टाकला आपण एस क्यू, क्यू एस लंब आहे कर्ण पी आर वर। आता या शिरोलंबामुळे हे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले। आधीचं प्रमेय आपण बघितलं की पहिल्या प्रमेयानुसार या शिरोलंबामुळे हे जे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात हे काटकोन त्रिकोण परस्परांशी सुद्धा समरूप असतात। मग हे दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत, मग मी लिहिते त्रिकोणाचं नाव घेते क्यू एस आर समरूप आहे पी एस क्यू आणि याला कारण लिहिते काटकोन त्रिकोणांची समरूपता। दोन त्रिकोण हे जे तयार झाले दोन त्रिकोण आहेत ते परस्परांशी समरूप आहेत। आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू सुद्धा प्रमाणात असतात। मग आता मी बाजू घेते क्यू एस, पहिले दोन अक्षर घेतले क्यू एस छेदी पी एस, एस आर दुसरी बाजू घेतली एस आर, शेवटचे दोन अक्षर इथे सुद्धा एस क्यू म्हणजे क्यू एस, याला कारण लिहिते मी समरूप त्रिकोणांच्या बाजू। समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात। मध्यभागी बरोबरचं चिन्ह आहे, मी केला तिरकस गुणाकार क्यू एस गुणिले क्यू एस बरोबर पी एस गुणिले एस आर, क्यू एस गुणिले क्यू एस चा आपण केला क्यू एस गुणिले क्यू एस चा गुणाकार बरोबर पी एस गुणिले एस आर, क्यू एस गुणिले क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर। कर बघा हा शिरोलंबाचा वर्ग, हा याला बी म्हटलं आपण, बी चा वर्ग बरोबर हा भाग ए घेतला आणि हा भाग आपण सी घेतला तर उत्तर येतं आपलं बी वर्ग बरोबर ए गुणिले सी। शिरोलंबाचा वर्ग बरोबर या कर्णाच्या दोन भागांचा गुणाकार आणि आपलं हे प्रमेय सिद्ध झालं।